पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये एनडीएची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विनोद तावडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। पाक विरोधातील भारतीय लष्कराच्या शौर्याबाबत अभिनंदन प्रस्ताव यावेळी मांडला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहेत। एनडीएच्या बैठकीत नेमके कोणते प्रस्ताव समोर येणार आहेत ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव। पाक विरोधातील भारतीय सैन्यांच्या शौर्याबाबत अभिनंदन प्रस्ताव। जातीय जनगणनेबाबत एनडीएतील सर्व पक्षांच्या एकमताबाबतचा प्रस्ताव। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या वर्षपूर्तीबाबतचा कामांचा आढावा। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाच्या घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये घडत आहेत। एनडीएची बैठक सुरू आहे, काय अपडेट? एनडीएच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रत्येक राज्यांचं आपण जर पाहिलं तर विजन या ठिकाणी मांडलं जाणार आहे। त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या पद्धतीने आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या संदर्भामध्ये एक ठराव मांडला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा। आणि अभिनंदनाच्या ठरावानंतर जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्या अगोदर आता 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी एक ब्रेक घेतला जाणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील ते एकत्रितपणे अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम जो आहे तो एकत्रित पाहणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे 1 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला झाला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर आता ही बैठक पार पडत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात काय बोलतात, त्याचबरोबर तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पार पडत आहे त्या संदर्भात काय बोलतात, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। आणि या सगळ्यामध्ये एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री कोणतं व्हिजन त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडतात, कोणत्या राज्यांना केंद्राकडनं काय साधारण अपेक्षा आहे, काय मदतीची गरज आहे, त्या संदर्भात देखील चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये साधारणपणे 2047च्या विकसित भारताच्या दृष्टिकोनातून या विजनच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आणि प्रत्येक राज्य जे आहेत आपलं म्हणणं जे आहे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार। कालच आपण जर पाहिलं असेल, कालच नीती आयोगाची बैठक पार पडली आहे। त्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यांनी त्यांचं विजन मांडलेलं आहे। आता एनडीए शासित राज्यांसाठी खास करून ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे त्या सरकारांसाठी काय गरजेचं आहे त्या संदर्भात चर्चा जी आहे ती करणं आता होणार आहे। अगदी शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर एनडीएच्या बैठकीत कोणाची उपस्थिती आहे ते सुद्धा एकदा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एनडीएच्या आजच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। तर आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांची सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थिती आहे। फडणवीसांसह 20 राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित आहेत। एनडीए शासित 18 राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत।